हॅलो, गुड मॉर्निंग. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. दिवसाची सुरुवात इथे गरम पाण्याने करते आहे. व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलंच आहे की ज्या महिला खूप जास्त जाड आहेत, ज्यांना वजन कमी करायचं आहे, चेहरा अगदी निस्तेज, अगदी म्हाताऱ्या लोकांसारखा दिसतो, सुरकुत्या पडलेल्या आहेत, शरीर ढिलं पडलेलं आहे आणि त्यांना फिट दिसायचं आहे, चेहरा टवटवीत तजेलदार करायचा आहे. पण त्यांना काही डाऊट्स असतात की म्हणजे आपण जे न्यूट्रिशन बद्दलचे जे गैरसमज करून घेतलेले आहेत. तर आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर न्यूट्रिशन म्हटलं तर एक पोषक आहार म्हणजे समतोल आहार, की ज्या आहाराची आपल्या शरीराला गरज असते आणि विशेष करून वाढत्या वयामध्ये म्हणजे एक 35-40 नंतर. तर आपण योग्य पद्धतीने आहार घेतला, योग्य ते रुटीन ठेवलं तर आपलं शरीर बघा अगदी निरोगी राहतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 20 उपाय सांगितलेले आहेत. तर ते तुम्ही जर रेग्युलर फॉलो करतच असाल काही जण, आणि जे कोणी करत नसेल तर त्यांनी जर हे 20 उपाय जर तुम्ही फॉलो केले, असं रुटीन ठेवलं तर कायम तुम्ही फिट, आकर्षक, स्मार्ट दिसाल आणि त्याचबरोबर तुमचं शरीरसुद्धा निरोगी राहील बघा. कुठलेही तुम्हाला आजार जडणार नाही. तर मी काही कुठली डॉक्टर वगैरे नाही आहे. हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे थोडंसं फिटनेसचं क्रेज आहे. त्यामुळे स्वतःला फक्त एक छोटासा प्रयत्न फिट ठेवण्याचा, की आपण वाढत्या वयामध्ये कशा पद्धतीने अगदी घरगुती पद्धतीने नॅचरल पद्धतीने आपण योग्य तो आहार घेऊन स्वतःला फिट ठेवायचं कसं, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे अगदी थोडक्यामध्ये. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आता जे आपले न्यूट्रिशनबद्दलचे जे गैरसमज आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. तर आता बघा, सर्वात प्रथम आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे. आता ऋतूनुसार, आता उन्हाळा संपलाय, पावसाळा सुरू होईल. मग आपण पहिलं उन्हाळ्यामध्ये कसं बोटाला सहन होईल इतकं हलकंसं गरम पाणी, कोमट पाणी घेत होतो. पण आता थोडंसं गरम घ्यायचं आहे. गरम पाणी घेतल्याने सर्वात प्रथम आपलं पोट साफ होतं, व्यवस्थित टॉयलेटला साफ होते आणि आपलं पोट साफ होऊन बघा आपल्याला ॲसिडिटी, ढेकर किंवा गॅस किंवा त्याचबरोबर पोट फुगत नाही आणि आपल्याला अगदी फ्रेश वाटतं आतून. आपल्याला जेव्हा आतून फ्रेश वाटेल ना, तेव्हाच आपल्या चेहऱ्यावर तो आनंद आणि टवटवीपणा दिसतो बघा. त्यामुळे आपलं पोट नेहमी साफ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जर रात्री लवकर जेवण केलं आणि सकाळी बघा, आता रात्री 8, 8:30, 9च्या दरम्यान जेवण केलं तर सकाळी 8 ते 9च्या दरम्यान नाश्ता जर तुम्ही करायचं म्हटलं तर एवढे 10 ते 12 तास होतं. म्हणजे आपलं पूर्णपणे पोट रिकामं होतं. त्याच्यानंतर तुम्ही जर कोमट पाणी घेतलं, टॉयलेटला वगैरे साफ झाली, पोट साफ झालं की बघा अगदी तुम्हाला पोटात कळवळल्यासारखं होतं. आणि जर तुम्ही हलकेसे स्ट्रेचिंगचे व्यायामाचे प्रकार करायला घेतले तर बऱ्याच वेळेला काय होतं, वाढत्या वयामध्ये थकवा येतो, अशक्तपणा, आपल्याला विकनेस जाणवतो किंवा मग चक्कर यायला नको. म्हणून आपण रात्रीचे 2 बदाम, अक्रोड किंवा मनुके काय तुमच्याकडे असेल ते तुम्ही भिजत घालायचं आणि सकाळी अनुष्यपोटी ते खायचे. कोमट पाणी घ्यायचे आणि नंतर ते खायचे. त्याच्यानंतर तुम्ही जर अंडं बॉईल केलं तर एखादा अंडं, पिवळा भाग अवॉइड करायचा, पांढरा भाग खायचा आणि नंतर थोडंसं एकच घोट पाणी प्यायचं अगदी गुळणा करून. म्हणजे तुम्ही जर खाल्ल्या काही खाल्लं आणि लगेच पाणी पिलं तर ते डायजेस्ट होत नाही. त्यामुळे काहीही तुम्ही खाल्लं ना की एक 5-10 मिनटं तुम्ही तसंच हे करायचं आहे, पाण्याचा एखादाच घोट घ्यायचा आहे, लगेच पाणी प्यायचं नाही आहे आणि त्यानंतर हलकेसे स्ट्रेचिंगचे व्यायामाचे प्रकार करायचे. तर आज मी तुम्हाला बसल्या बसल्या बैठे प्रकार दाखवते बघा. बऱ्याच वेळेला काय होतं, व्यायामाचा कंटाळा येतो सकाळी सकाळी किंवा वेळ भेटत नाही. तर तुम्ही असे स्वतःसाठी एक 10-15 मिनटं वेळ काढला, रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही जर हलकेसे व्यायामाचे प्रकार केले, जे आवडेल ते तुम्ही करा. आज मी तुम्हाला बैठे प्रकार दाखवले. आता बघा, प्रत्येकाच्या बॉडीमध्ये कुठे ना कुठे बॉडी पार्टमध्ये फॅट्स साठलेले असतात. कोणाचं ओटीपोट किंवा पोट जास्त फुगलेलं असतं, कोणाचे थाईज, तर कोणाचं सीट, तर कोणाचं बघा ब्रेस्टवर अतिरिक्त चरबी साठलेली असते, तर कोणाचा चेहरा ब्रॉड दिसतो, मान ब्रॉड अशी अगदी डबल चिन दिसते, कोणाचे दंड. तर आता मला बघा, माझ्या बॉडीमध्ये जास्त करून मला म्हणजे थोडेसे पोटावर तर आहेच आहेत. आता ट्विन्स, त्याच्यात सिझर वगैरे झालेलं आहे आणि त्यामुळे थोडेसे माझे दंडावर पण मला फॅट्स वाटत आहेत. तर मी त्यावर जास्त व्यायामाचे प्रकार करते दंडावरती. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दंडावर, पोटावर आणि अगदी बसल्या बसल्या व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे. आणि बरेच असे काही व्यायामाचे प्रकार आहेत की त्याने आपल्या शरीरामध्ये साठलेली चरबी हळूहळू रिड्यूस होऊन
खाऊन अगदी बघा 2 आठवड्यामध्ये, महिनाभरामध्ये फरक जाणवतो. आता हे मी तुम्हाला दाखवलेले आहे की बघा पुशअप असतात, भुजंगासन, उष्ट्रासन किंवा त्रिकोणासन, हे जे आपण बसल्या-बसल्या असे जे व्यायामाचे प्रकार करतो रोजचे रेग्युलर, तर त्याने हळूहळू आपल्या शरीरातील साठलेली चरबी वितळायला लागते आणि कधी आपण बारीक दिसायला लागतो, फिट दिसायला लागतो हे देखील आपल्याला कळत नाही. पण आपण रोजच्या रुटीनमध्ये ते रुटीन ठेवायचं आहे, अगदी घड्याळाच्या काट्यावर. हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन्स असो. आता वर्किंग वुमन्स म्हटलं तर त्यांचं रुटीन ठरलेलं असतं. ते स्वतःसाठी काही जणी वेळ काढूनसुद्धा व्यायाम करून, वॉक करून जॉबला जातात. पण ज्या हाऊसवाईफ आहेत, वेळ नाही, टाईम नाही, काढला तर वेळ निघतोच, टाईम निघतोच. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून आपण रुटीन ठेवायचं आहे. आता मी हलकेसे व्यायामाचे प्रकार केले, त्यानंतर नाश्त्याची तयारी. नाश्त्यामध्ये अगदी पौष्टिक असा नाश्ता करायचा आहे की जेणेकरून आपल्या शरीराला म्हणजे गॅस, ॲसिडिटी, ढेकर होणार नाही, ढेकर येणार नाहीत किंवा जळजळ होणार नाही किंवा आपल्याला त्याच्यातून काही जीवनसत्व भेटतील, शरीराला ताकद, ऊर्जा मिळेल, असाच नाश्ता करायचा आहे. तर बऱ्याच जणांचं कसं असतं की सकाळी भाजी-पोळी नाश्त्यात, दुपारची भाजी-पोळी नाश्त्यामध्ये किंवा मग चहा, चपाती. तर असं जर असेल तुमचा आहार, तर तो तुम्ही थोडा बदलायला हवा. जर ज्यांना वजन कमी करायचं तर सकाळचं बघा प्रोटीनयुक्त तुम्ही नाश्ता करायचा आहे. भरपूर सारे प्रकार आहेत नाश्त्याचे. आठवड्याभरामध्ये तुम्ही असा एक चार्ट बनवून ठेवायचा आहे. मूग मटकीची उसळ, मोड आलेले गावठी चणे, हरभरे, त्यामध्ये शेंगदाणे, मूग असं एकत्र रात्री भिजायला घालायचं. सकाळी बाऊलभर तुम्ही नुसतं उकडून त्यामध्ये थोडं शॅलो फ्राय करून खाल्लं तरी होते किंवा ओट्स, साधे ओट्स, मसाला ओट्स ते खायचं आहे किंवा तुम्ही दलिया. आता बघा व्हेज दलिया आपण लापशी जे बनवतो गुळाची, तर तुम्ही ते भरपूर साऱ्या भाज्या, शिमला, पुन्हा गाजर, टोमॅटो, कांदा, अजूनही त्याच्यामध्ये कोबी वगैरे भरपूर साऱ्या भाज्या तुम्ही कट करून सुद्धा व्हेज दलिया बनवू शकता. ते पण बाऊलभर तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता किंवा डोसे, उत्तप्पा वगैरे वेगवेगळे, मूग डोसा वगैरे. आता बघा इथे आज मी डोसा केला आहे मुलांसाठी, तर मी एक उत्तप्पा असा नाश्त्यामध्ये घेतला तरी आपला नाश्ता होऊन जातो. त्याच्यासोबत मग तुम्ही गाजर, एखादं काहीतरी सलाड खायचं आहे, गाजर, काकडी वगैरे किंवा बीट असं, किंवा ते खाणं पॉसिबल होत नाही तर तुम्ही ज्यूससुद्धा घेऊ शकता, गाजर, बीटरूट, आवळ्याचा. म्हणजे जेवढं तुम्ही इंटरनल घ्याल ना तेवढं तुमचं केसांना, स्किनला, शरीराला ते फायद्याचं राहतं. तर असा तुम्ही रुटीन ठेवायचा आहे. आता आपण सर्वात प्रथम बघा जे आपले काही गैरसमज होतात की वजन कमी करायचं आहे आणि मग हे खाल्ल्याने वजन वाढेल, ते खाल्ल्याने वजन वाढेल. तर किंवा आपण बऱ्याच वेळेला भात, चहा बंद करतो किंवा बाहेरचेच आपण प्रॉडक्ट. आता बरेच जण काय करतात, प्रोटीन शेक वगैरे घेणं किंवा बाहेरचे महागडे प्रॉडक्ट घेणं. आता हे सगळ्यांना पॉसिबल होतं का? तर नाही होत. सगळ्यांची परिस्थिती तशी नसते की महागडे प्रॉडक्ट आणून वेट लॉस करणं. तर मी अगदी घरगुती पद्धतीने तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने डाएट चार्टसुद्धा मी लास्टला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही रुटीन ठेवा, आहार घ्या. बघा तुमचं शरीर अगदी फिट राहील आणि तुम्ही निरोगी राहाल. एकही आजार किंवा गोळी तुम्हाला चालू होणार नाही. तर आता सर्वात प्रथम आपले गैरसमज आपण दूर करूया. तर आता वजन कमी असणं म्हणजे बघा ती व्यक्ती अगदी निरोगी आहे का? बऱ्याच वेळेला काय वाटतं की लुकडं-सुकडं म्हणजे अगदी ती लुकडी आहे म्हणजे ती फिट आहे किंवा ती निरोगी आहे. तर असं नाही आहे. हा मोठा गैरसमज आहे आपला. त्यामुळे वजन कमी असणं म्हणजे ती व्यक्ती निरोगी आहे असं नाही. तर अगदी लुकड्या माणसालासुद्धा आजार जडतात. या अगोदर पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. इंटरनल भरपूर सारे प्रॉब्लेम असतात. काहींच्या शरीरामध्ये रक्त नसतं, पिरियड्स रेग्युलर येत नाहीत किंवा मग खूपच लुकडं असलं अगदी मागून पुढून सपाट, तर बघा ते एवढं पण बघायला चांगलं वाटत नाही. थोडं तरी आपल्या शरीरामध्ये हेल्दी आपण म्हणतो ना, काही फॅट्सची आपल्या शरीराला चरबीची, चांगल्या चरबीची सुद्धा गरज असते की जेणेकरून आपलं शरीर हेल्दी दिसतं, आपण फिट दिसतो. तर अगदी लुकडं-सुकडं असणं म्हणजे फिट आहे असं नाही आहे. हा मोठा गैरसमज आपल्या मनातून काढून टाकायचा आहे. त्याचबरोबर भात खाल्ल्याने वजन वाढते. तर हा बऱ्याच जणांचा समज असतो की भात खाल्ल्याने वजन वाढते. तर असं नाही आहे. थोडासा तरी भात आपण खाल्ला पाहिजे. तुम्ही एकतर ब्राऊन राईस खाऊ शकता. जर पॉसिबल होत नसेल तर इंद्रायणी तांदूळ आपले रेग्युलर तुम्ही 1-2 घासाचा आहारामध्ये भात ठेवायचा आहे. आणि
भात खाल्ल्याने आपली पचनक्रिया उलट सुधारते, पोट अगदी सॉफ्ट राहतं आणि भाताबरोबर तुम्ही मग डाळ वगैरे किंवा कडधान्य किंवा चिकन, मटण असं तुम्ही खायचं आहे. त्याचबरोबर बघा, चहा घेतल्याने सुद्धा वजन वाढतं. आता मी टी लवर आहे. मी चहा काही बंद केलेला नाही. एवढं वेट लॉस झालं माझं. आणि एक कसं असतं माहिती आहे, आपलं शरीराला, आपल्या चेहऱ्याला सूट होईल त्या पद्धतीनेच वजन कमी करून आपण मेंटेन ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की 40-50 लागले ना, अगदी अनमॅरिड मुलींसारखी 20-22 वयाचा म्हणजे बॉडी आपण तशी करायला गेलो तर ते आपल्या चेहऱ्याला सूट होणार नाही. त्यामुळे आपला चेहरा पण छान दिसला पाहिजे, आपल्या बॉडीला पण सूट झालं पाहिजे, तसंच आपण वजन कमी करायचं आहे. त्यामुळे चहा जरी घेतला तर एकतर तुम्ही साखर बंद करायची आहे विदाऊट शुगरचा, किंवा जर तुम्हाला थोडासा गोड हवे असेल तर तुम्ही तिथे गुळाचा वापर करू शकता. आता उन्हाळा संपलेलाच आहे, आता पावसाळा सुरू होतो आहे, त्यामुळे तुम्ही थोडासा गूळ घालून घेतलात तरी चालेल, किंवा जर तुम्ही नुसतं दुधामध्ये चहा पावडर वगैरे उकळून वेलची पूड टाकली तरी विदाऊट शुगरचा पण चहा छान होतो. अगदी मी असाच घेते, लाईट गोड, आणि तो पण अगदी थोडासा घेते, नाही म्हणून की जेणेकरून ती आपल्याला खूप वर्षांपासूनची सवय असते आणि अचानक ती बंद करायची म्हटलं तरी आपली चिडचिड होते किंवा चक्कर येते आणि मग आपल्याला कामं सुचत नाहीत. बऱ्याच जणांना असं होतं. तर मला पण तसं होतं. थोडासा जरी चहा घेतला तरी खूप सारी एनर्जी येते, म्हणून मी घेतेच अर्धा कप. पण तो मी अगदी उठल्या उठल्या घ्यायचा नाही आहे. थोडा नाश्ता काहीतरी तुम्ही खा आणि त्यानंतर तुम्ही अर्धा एक तासाने चहा, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी काही घेतलं तरी चालेल. त्यानंतर बघा, आता अंडी खाल्ल्याने प्रत्येकाच्याच हृदयाला नुकसान होते असं नाही आहे. अंड खाल्ल्याने म्हणजे काहींचा समज असतो की अंड खाल्ल्याने आपल्या हृदयाला नुकसान होतं आहे, काहींना असं वाटतं. तर असं नाही आहे. त्यातला पिवळा भाग अवॉइड करायचा. ज्यांना वजन वाढवायचं आहे किंवा खूप लुकड्या-सुकड्या आहेत, त्यांना तब्येत करायची, तर त्यांनी पिवळ्या भागासकट अंड खाल्लं तरी चालेल उकडलेलं. आणि ज्यांना कमी करायचं आहे त्यांनी पिवळा भाग अवॉइड करायचा आणि पांढरा भागच खायचा. एक अंड पुरेसं होतं. 2 अंडी खाल्ली तर चांगलंच आहे, उत्तमच आहे. पण तुम्ही एखादं अंड खायचं आहे, जेणेकरून शरीराला ऊर्जा मिळते, ताकद मिळते, कोलेजन वाढतं. त्याने आपला चेहरा टवटवीत तजेलदार राहतो, टाईट होतो स्किन आपली, एक ग्लो येतो. त्यामुळे बदाम, अंडी, दूध हे आपल्या आहारात ठेवायचे. जर तुम्हाला दूध आवडत असेल तर तुम्ही दूधही घेऊ शकता. तर मी दूध, मला पहिल्यापासून सवय नाही त्यामुळे मी दूध काही घेत नाही आहे. तर ह्या गोष्टी आपण बघायच्या आहेत आणि त्यानुसार आपण वजन कमी करायचं आहे. आता बऱ्याच जण काय करतात की काहींना वजन कमी करायचं असतं, पण त्यांचा कसा समज असतो की महागडे म्हणजे अन्नच हे पौष्टिक असतं, की बाबा आता भोपळ्याच्या बिया, काही ड्रायफ्रूट्स असतात पॅकिंगचे, भरपूर सारे काहीजण ड्रायफ्रूट्स आणतात. मग ते सगळ्यांना पॉसिबल होत नाही, किंवा प्रोटीन शेक घेणं शरीराला ताकद येण्यासाठी, किंवा महागडे काही बाहेरचे प्रॉडक्ट आणणं पॅकिंगचं, तर त्यानेच वजन कमी होतं का? तर असं नाही आहे. तुम्ही साधी भाजी भाकरी जरी खाल्ली तरी वजन कमी होतं, जसं मी केलं. त्यामुळे हे महागडे अन्न, महागडे पदार्थ घेण्याची गरजच नाही आहे. आपल्या साध्या भाजी भाकरीने सुद्धा वजन कमी होतं. त्याचबरोबर आता बघा, फळांमधली साखर आणि जी प्रक्रिया केलेली साखर असते त्यात बराच मोठा फरक असतो. त्यामुळे आपण साखर बंद करायची आहे, कारण ऑलरेडीच आपल्याला जेवणातून साखर मिळते. आपण जो आहार घेतो त्याच्यातून आपल्याला साखर मिळत असते. पालेभाज्या किंवा आपण जे अन्न खातो त्याच्यातून आपल्याला शुगर मिळत असते. मग जर आपण अजून एक्स्ट्रा जर शुगर, गोड पदार्थ जर खाल्ले तर एवढी साखर आपल्या शरीरामध्ये साठली तर मग फॅट्स वाढणारच, चरबी वाढणार. त्यामुळे साखर बंद करा. आणि जर तुम्हाला सारखं खाण्याच्या काही क्रेविंग्स होत असेल, गोड खाण्याची इच्छा झाली, तर तिथे तुम्ही एखादं खजूर, एखादी खारीक, किंवा मग थोडंसं तुम्ही बघा असं खडी साखर मिळते बघा, तर ती जरी तुम्ही खाल्ली थोडीशी, किंवा एक डार्क चॉकलेट मिळतं बघा, म्हणजे अगदी शुगर फ्री असतं, विदाऊट शुगरचं. ते डार्क चॉकलेट तुम्ही खाल्लं ना, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे, ते डार्क चॉकलेट जरी खाल्लं तरी तुमच्या क्रेविंग्स कंट्रोलमध्ये राहतात. म्हणजे ज्यांना गोड खाण्याच्या इच्छा होतात त्यांच्या बद्दल सांगते. तर तुम्ही असं तिथे ह्या गोष्टींचा वापर करायचा आहे, किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता विदाऊट शुगरची. अशा सवयी तुम्ही ठेवायच्या आहेत. हे उपाय करा तुम्ही वजन कमी करण्यासाठी, असं रुटीन ठेवा.
बघा तुम्हाला ती सवय झाली ना, की तुमचं शरीर तसंच मागेल तेवढंच घेईल आणि ती एक सवय झाल्यानंतर आपण एखाद्या गोष्टीशी ॲडिक्टेड झालं तर ते केल्याबिगर राहत नाही. तर तुम्ही चांगल्या गोष्टींच्या सवयी लावल्या तर तुमचं शरीर अगदी निरोगी आणि फिट राहील. आता खरं सांगू का, मला हेल्थबद्दल खूप असं म्हणजे फिटनेसचं क्रेज, हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे मी काही ना काही असं उपाय करते आणि त्यामुळे माझ्या शरीराला, माझ्या पोटाला सगळ्याची सवय झाली आणि माझं शरीर सगळं पचवतं. काही ना बघा थोडंसं खाल्लं तरी जळजळ होते, ॲसिडिटी होते. तर तसं होत नाही. अगदीच खूप काही बाहेरचं खाण्यात आलं तरच असं जर आपल्याला झालं, तर आपण बघा लिंबू जास्त, आवळा हे जास्त घ्यायचं आहे आहारामध्ये. त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आहे. लिंबाने ॲसिडिटी दूर होते. त्याचबरोबर आपल्या शरीराला सी व्हिटॅमिन मिळतं, की जेणेकरून स्किनसाठी खूप फायद्याचं आहे. आता एका ताईंनी मला कमेंट केली होती, की वजन कमी करताना केस गळतात. तर त्याबद्दल व्हिडिओ तुम्ही बनवा. तर तर त्यांना मला सांगायचं आहे, की केस आता म्हणजे बघा पाण्यामध्ये क्षार भरपूर आहेत. हार्ड वॉटर असल्यामुळे केस गळती ही सगळीकडेच आहे. पण आपण केसांना म्हणजे आपण जर इंटरनल योग्य तो आहार घेतला, केसांना पण पोषण मिळालं, तर केस गळायचे देखील थांबतात. ते कसं? तर आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही हेअर ऑइलने मसाज करा. वेगवेगळे सारखं शॅम्पू, प्रॉडक्ट बदलू नका. त्याचबरोबर तुम्ही योग्य तो आहार घेऊन व्यायाम जर केला, तर केस गळती पण थांबतात, हेअर फॉल जागेवर थांबतो, केसांची वाढ पण होते आणि त्याचबरोबर बघा म्हणजे टक्कल, केस विरळ पडायचे अगदी जागेवर थांबतात. तर योग्य तो आहार घ्यायचा, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, डाळी आहारामध्ये घ्यायच्या आहेत. त्याच्याबरोबर गरम पाणी, पाणी भरपूर प्यायचं. आता जरी पावसाळा लागला, उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पिलं जातं, आता पावसाळ्यामध्ये कमी, पण तरी आवर्जून आपण 3 बॉटल दिवसभरामध्ये आपल्या शरीरामध्ये गेल्या पाहिजे. एवढं पाणी आपण घ्यायचं आहे. म्हणजे असं हे आहार जर घेतला आपण, तर ती सवय जर केली, तर आपल्याला आजार जडणार नाहीत. आता खरं सांगायचं म्हटलं तर मला एकही गोळी चालू नाही, बीपी, शुगर काही नाही आहे. इवन रेग्युलर व्यायाम केल्याने माझे पिरियड्ससुद्धा रेग्युलर यायला लागलेत. आता जवळपास 5 ते 6 म्हणजे 7-8 वर्ष म्हटलं तरी चालेल. रेग्युलर व्यायाम केल्याने माझे पिरियड्स रेग्युलर यायला लागलेत आणि रेग्युलर पिरियड जर आले, तर कुठलेच आजार जडत नाही, पोट फुगत नाही, PCOD, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, वजन वाढत नाही आणि हे आजार आपल्याला जडत नाहीत. पिरियड्स रेग्युलर आले तर आपल्या शरीराला एक वेगळीच म्हणजे एक एनर्जी येते आपल्या शरीराला, ताकद येते आणि फ्रेश वाटतं बघा आपल्याला. ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं. चेहरा टवटवीत तजेलदार राहतो. चेहऱ्यावर एक आपला ग्लो येतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. व्यायाम केल्यानेच वजन कमी होतं का? तर होतं, पण असं पण नाही आहे. त्याच्यासोबत तुम्हाला आहार पण घ्यायचा आणि व्यायाम पण करायचा. ह्या 2 गोष्टी तुम्ही फॉलो जर रेग्युलर केल्या, तर तुमचं वजन कमी होऊन मेंटेन राहील. तर आता बघा मी अशा वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी पण बनवते आणि घरामध्ये तसंच बनवते, जेणेकरून आपल्या आहारामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रोटीन, जीवनसत्व, प्रथिने जातील. आपल्या हाडांनासुद्धा ताकद हवी असते वाढत्या वयामध्ये. हाडं आपली कमकुवत झालेली असतात. गुडघेदुखी, कंबरदुखी त्यानेच आपल्याला हे चालू होतं. त्यामुळे आहार पण आपण असा घ्यायचा आहे. आता सकाळचं जर कोमट पाण्यात तुम्हाला सहन होत असेल तर लिंबू मध घेतलं तर बेस्टच आहे. मी साधं कोमट पाणी घेते. तर तसं पाणी घेतलं तर पोट साफ होतं आणि बघा आपल्याला दिवसभर ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं. ॲसिडिटी ढेकर होत नाही. ॲसिडिटी, जळजळ त्यानेच होतात. जेव्हा आपलं पोट साफ होत नसतं आणि आपल्याला शरीराला भूक नसली तरी आपण खात राहिलो ना, तर त्याने पण आपलं वजन वाढलं जातं, पोट फुगलं जातं आणि पूर्णपणे शरीर बिघडतं. इंटरनल आपली जी आतली जी सिस्टीम आहे ती पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे व्यवस्थित आपलं रूटीन ठेवायचं आहे. सकाळी फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन करायचं आहे. ह्या गोष्टी फॉलो करा. अजिबात तुम्हाला आजार जडणार नाही बघा. आणि जे तुमचे जे गैरसमज होतात आपले वजन कमी करताना, हे खाल्ल्याने वजन वाढेल, ते खाल्ल्याने वजन वाढेल. आपल्या शरीराला खरं सांगायचं म्हटलं तर सगळ्याची गरज असते. आणि मनाचं समाधान म्हणून जे काही तुम्ही बाहेरचं किंवा कधी जर ऑकेजनली असं काही खाण्यात आलं तर ते क्वांटिटीमध्ये खा. आणि भरपूर पाणी प्या. डाएट असं करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त व्यवस्थित आहार घ्यायचा आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे.
आणि जेवण झाल्यानंतर 1 तासाने ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे त्याने सुद्धा पोट साफ होतं. सकाळी उठल्याबरोबर पोट अगदी बघा हलकं आणि रिकामं दिसतं. त्याचबरोबर दिवसभरामध्ये सारखं चेहऱ्यावर पाणी मारायचं, सारखं चेहरा असा धुवायचा आहे. म्हणजे स्वच्छ क्लीन राहतो, टवटवीत, तजेलदार. एखादा चांगल्या कंपनीचा फेसवॉश तुम्ही वापरायचा आहे. आणि बघा केसांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. असं जर आपण वेळोवेळी काळजी घेतली तर वाढत्या वयातसुद्धा आपले केस छान राहतात. आता बघा मला अगदी वाढलेले केस आवडत नाही. मी इयरली माझा हेअर कट असतो. त्यामुळे मी केसांची पण काळजी घेते वेळोवेळी, चेहऱ्याची पण. असं चेहरा दिवसभरामध्ये 3 ते 4 वेळा असं पाणी मारून धुते चेहऱ्यावर. हबके पाण्याचे द्यायचे म्हणजे क्लीन होतो. आणि रात्री अगदी तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता किंवा नुसता चेहरा फेस वॉश करून झोपायचा आहे. चेहरा छान टवटवीत तजेलदार राहतो. असं ह्या गोष्टींची आपण वाढत्या वयात काळजी घ्यायची. आपलं वजन अगदी कमी होऊन आपण फिट राहू, मेंटेन राहू बघा. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. हे मी जे तुम्हाला उपाय सांगितलेले आहे ते नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक यू.